नमस्कार मित्रांनो, आपण आज आणखी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत जो की स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा सराव प्रश्नसंच आहे. सराव प्रश्नपत्रिका आहे जी की 30 प्रश्न आहेत यामध्ये आणि 30 मिनिटांचा वेळ आहे. विषय आहे इराण, अमेरिका आणि इस्रायलचा जो संघर्ष चालू आहे सध्याचा, चालू घडामोडीवरती हा प्रश्न आहे. हे जे प्रश्न आहेत ते सर्व परीक्षांमध्ये येण्याची खूप शक्यता आहे 2026च्या. तर आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर एपिक फ्युरी मोहिमेअंतर्गत हवाई हल्ले कधी सुरू केले? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, म्हणजेच 28 फेब्रुवारी 2026 रोजी हल्ले सुरू केलेले होते. पुढील प्रश्न बघूयात. अमेरिकेने इराणवर लष्करी कारवाई करण्याचे मुख्य कारण काय दिले होते? अमेरिकेने जे कारण दिलं होतं ते कारण आहे ऑप्शन ए, म्हणजेच इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम नष्ट करणे. पुढील प्रश्न बघूयात. इराणने प्रत्युत्तरात कोणता महत्त्वाचा जागतिक जलमार्ग बंद करण्याची धमकी दिली होती आणि तो मार्ग बंदही केला होता त्यांनी, इराणने. ती सामुद्रधुनी आहे ऑप्शन सी, म्हणजेच हॉर्मुझची सामुद्रधुनी. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 14. 2026च्या युद्धात इस्रायलच्या लष्करी मोहिमेला कोणते नाव देण्यात आले? इस्रायलच्या लष्करी मोहिमेला कोणते नाव देण्यात आले? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, म्हणजेच रोअरिंग लायन. पुढील प्रश्न बघूयात. पाचवा प्रश्न आहे, एप्रिल 2026 मध्ये दोन देशांतर्गत 2 आठवड्यांचा तात्पुरता युद्धविराम जाहीर झाला. कोणत्या 2 देशादरम्यान? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, म्हणजेच अमेरिका आणि इराण. पुढील प्रश्न बघूयात. हॉर्मुझची सामुद्रधुनी धोक्यात आल्यामुळे जागतिक बाजारपेठेत कशाच्या किमतीची मोठी वाढ झाली? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, म्हणजेच खनिज तेल. पुढील प्रश्न आहे, 2026च्या संघर्षादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, म्हणजेच आपले डोनाल्ड ट्रम्प. पुढील प्रश्न बघूयात. इराणचे सध्याचे सर्वोच्च नेते, सुप्रीम लीडर म्हणून कोणाचे नाव चर्चेत आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, मोजताना खॉमेनी. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9. इस्रायलने इराणसोबत युद्धविरामात पूर्णपणे सहभागी न होता कोणत्या देशातील तळांवर हल्ले सुरू ठेवले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, म्हणजेच लेबनॉन. हिजबुल्ला जी संघटना आहे त्यांच्या विरुद्ध त्यांनी हल्ले सुरू ठेवले. पुढील प्रश्न बघूयात. अमेरिकेच्या लष्करी कारवाईला कोणत्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थेने अधिकृत मान्यता दिली नव्हती? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, UNSC. पुढील प्रश्न बघूयात. इराणने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या कोणत्या देशातील लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, इराक आणि कतार. पुढील प्रश्न बघूयात. युद्धापूर्वी इराणमध्ये कशामुळे अंतर्गत निर्देशने आणि असंतोष वाढला होता? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, म्हणजेच ढासळलेली अर्थव्यवस्था आणि महागाई यामुळे. पुढील प्रश्न आहे, हॉर्मुझची सामुद्रधुनी कोणत्या 2 महत्त्वाच्या जलाशयांना जोडते? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, म्हणजेच पार्शियन आखात आणि ओमानचे आखात. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, नोट डाऊन करून ठेवा. पुढील प्रश्न बघूयात.
एप्रिल 2026 मध्ये कोणत्या खाडी देशाने आपल्या तळावर इराणकडून ड्रोन हल्ला झाल्याचा दावा केला? जर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच कुवेत. पुढील प्रश्न आहे, या युद्धादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान म्हणून कोण कार्यरत आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच बेंजामिन नेतान्याहू. पुढील प्रश्न आहे, ब्रिटनने अमेरिकेला इराण विरुद्ध मोहिमेसाठी आपले कोणते सामरिक बेट वापरण्याची परवानगी दिली? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच दिएगो गार्सिया. पुढील प्रश्न आहे, इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे कोणत्या देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचा अहवाल समोर आला आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच लेबनॉन. पुढील प्रश्न आहे, अमेरिकेने इराणच्या एकूण क्षेपणास्त्र क्षमतेवर किती टक्के परिणाम झाल्याचा प्राथमिक दावा केला आहे अमेरिकेने? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजेच 85 ते 90%. पुढील प्रश्न, हिजबुल्ला ही सशस्त्र संघटना प्रामुख्याने कोणत्या देशातून इस्रायलला लक्ष्य करत आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच लेबनॉन. पुढील प्रश्न बघूयात, जागतिक तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अमेरिकेने कोणत्या देशावरील निर्बंध तात्पुरते शिथिल केले? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच रशिया. पुढील प्रश्न आहे, अमेरिकेने इराणमधील कोणत्या प्रमुख ठिकाणांना आपल्या हवाई हल्ल्यांचे मुख्य लक्ष बनवले? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच अण्वस्त्र संशोधन केंद्र आणि क्षेपणास्त्र तळ. पुढील प्रश्न आहे, अमेरिका आणि इराण दरम्यान जाहीर झालेला पहिला युद्धविराम किती दिवसांचा होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच 14 दिवस म्हणजेच 2 आठवडे. बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे, इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याची धमकी देण्यामागे कोणते ताजे कारण दिले? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए इस्रायलने लेबनॉनवर केलेले हल्ले. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नाटो देशांना कोणती तंबी दिली होती? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हॉर्मुझच्या सुरक्षिततेसाठी मदत न केल्यास नाटोमधून बाहेर पडण्याची. पुढील प्रश्न बघूयात, युद्धामुळे विस्थापित झालेले निर्वासितांसाठी कोणत्या संस्थेने तातडीने मदत कार्य सुरू केले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच संयुक्त राष्ट्र आणि WHO. पुढील प्रश्न आहे, इराणने युद्ध थांबण्यासाठी ठेवलेल्या अटीमध्ये कोणती प्रमुख गोष्ट समाविष्ट आहे? जर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आर्थिक निर्बंध उठवणे, हॉर्मुझवर स्वतःचे सार्वभौमत्व. पुढील प्रश्न आहे, इस्रायलने लेबनॉनमधील कोणत्या शहरावर 2026 मध्ये भीषण हवाई हल्ले केले? जर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच बेरूत. पुढील प्रश्न आहे, अमेरिकेने इस्रायलमध्ये कोणत्या यंत्रणेला कमांड अँड कंट्रोलचे केंद्र म्हणून उद्ध्वस्त केले? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लष्करी मुख्यालय आणि दळणवळण केंद्र. पुढील प्रश्न बघूयात, या पश्चिम आशिया युद्धाच्या भारतावर सर्वात गंभीर आर्थिक परिणाम कोणता झाला? या युद्धाचा सर्वात गंभीर आर्थिक परिणाम कोणता झाला भारतावरती? तर तो आहे ऑप्शन बी कच्च्या तेलाची टंचाई आणि महागाईत वाढ झाली. पुढील प्रश्न बघूयात, 2026च्या मोठ्या लष्करी संघर्षाला जागतिक तज्ज्ञ कोणत्या नावाने संबोधत आहेत? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तिसरे महायुद्ध सदृश्य स्थिती. हे लक्षात ठेवायचं आहे, हे तज्ज्ञांनी नाव दिलेलं आहे.
तर आपले एवढे 30 प्रश्न आज संपलेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.